पाणी टाकली, पाणी सुद्धा थेंब घेतलं नाही ठिकाणी. पण मी विश्वामित्र आहे, तुमची पाठ सोडत नाही. तुमचं सत्व हरण केल्याशिवाय मी पाठीमागे घेणार नाही. जाताय कुठं, जाताय कुठं तुम्ही? येतो तुमच्या पाठीमागे येतो. इतका जड झालो होतो का? अगं इतका जड झालो होतो तर जन्माला जन्मलं का मला संपवलं नाही? अरे आईला मूल चढवलं. अरे बाळा मी तुम्हाला किती उडकायचं नाही तुम्हाला. अरे या जंगलात मला काही सुद्धा आई बाबा कुठं आहेत का? काय माहिती कुठं सोडून गेले आपल्याला, काय माहिती. कुठे गेलता? आम्हाला सोडून तुम्ही कुठे गेला होता? मी कुठेही गेलो होतो. अचानक आपल्या तिघांची चुकामुक झाली. परंतु येत असताना वाटेवरती एक पुण्यवान माणूस भेटला ना, त्याने तुम्हाला एक एक भूक लाडू दिला, एक एक ग्लास पाण्याचा भरून दिला. तुम्ही पिऊन आला ना, पिऊन आला ना. तुम्ही दोघं पिऊन आला. नाही महाराज, त्यांनी म्हणत होते पाणी प्या म्हणून. नाही, मी नाही पाणी पिलेले. बाबा, आपण केलेले संस्कार आमच्यावरती आहेत. त्या संस्काराला कलंक लागेल असं वृत्त माझ्या हातून आतापर्यंत झालं नाही, इथून पुढेही होणार नाही. त्या धर्माचं पाणी नाही मी पिलं. नाही पिला? नाही बाबा. नाही महाराज. तिकडे पुन्हा तिकडे बोलून कोणा आपला दहावा गट काय तिकडे आपण होऊया.
असं ना? धर्माचं पाणी पिणार नाही आम्ही. बरोबर पण आहे. महाराज, तुमचाच मला संशय येत आहे. तुम्ही तर घेतलं नाही. तारामती हा हरिश्चंद्राचे आहे, एकनिष्ठ. माझं तत्व मी घालविलं असं तुला वाटतं? अरे आणि मग स्वतःचा प्राण गेला तर हरकत नाही, पण मी आपलं तत्व नाही जाऊ देणार आहे. मग तुम्हाला कसं वाटतंय? आम्ही पिऊ पाणी धर्माचं ते आम्ही पण स्वतःहरण करीन. पण बाळ नाजूक कोमल आहे, त्याला उन्हात तालतून चालताना तानेनं कंठ चुकला असेल, यामुळं तो कदाचित पिला असेल, म्हणून त्याला मी विचारलं. नाही बाबा, मला माहित होतं, माझा विश्वास होता तुमच्यावरती. त्या काकाने मला बरेच काही सांगितलं, पण नेहमी त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवला. कारण जे डोळ्यानं पाहिल ते सत्य असतं, बरोबर. कानानं ऐकल ते खोटं आहे. हो, माणसानं सत्यावरती विश्वास ठेवायचा असतो. असं करा. मी ते पाहिलं नाही म्हणून मी नाही केलो. असं ना? ठीक आहे. म्हणजे सगळ्यात तानेनं कंठ चुकलेलं आहे. चला, काही अंतरावर एक नदी आहे, त्या ठिकाणी जाऊ आणि आपण पोटभर पाणी पिऊ. चला बाबा, चला. चला लवकर. महाराज, नदी आलेली आहे. हो, पाणी पिऊ आपण. हा घ्या पाणी. जरा पाणी पाणी जरा. पाय घसरे जरा सांभाळून. पाणी पिण्यापूर्वी अगोदर पाण्याचं पूजन करा. 5 ओंजळी घ्या. आपल्या सूर्य नारायणाला वाहा, आपल्या देव देवतांना वाहा आणि नंतर पाणी प्राशन करा. हॅलो हॅलो. कुठला पाणी पिता? 9 खंड पृथ्वी मला दिली. 9 खंडात ही नदी वाहते आणि इथलं पाणी पिता तुम्ही? पाणी पिताय का इथलं? द्या पाणी. केला संप सांगा. नाही, का? नाही, आमचं सत्व कधी आम्ही घालवणार नाही. पाणी पितायचं काय रे घरच्या? मगाशी तुला पाणी पी पाणी पी पाणी पी तवा पाणी पिण्याशी तर पाणी पितोस तू? पाणी पितोस तर? बाबा, बाळा, काय कर? ताल्यानंतर कंठ माझा सुखत आलाय. बरोबर आहे. बाळा, पण आपलं सत्व जाऊ नये म्हणून याही पाण्याचा मी त्याग करतो, फक्त आपल्या दोघांच्यासाठी. हे देवा, काय हे
बचावणार? या संकटाचा आमचं दूर कोण करणार? देवा, आणि तो तरी आमच्यावरती का कठोर झाला? सांग ना देवा, आम्ही काय केलं तो सांगून ना. तारामती, असं निराश होऊ नका. असं जर निराश झालं तर आपलं सत्व जाईल. धीर धरा आणि धाडसाने पुढे चला. नक्कीच नक्कीच आपल्याला मार्ग सापडेल. पाणी चाटलं म्हणजे सत्व जाईल, म्हणून याच्या हाताला पाणी लावलं. चाट पाणी, चाट पाणी. नाही, या ठिकाणी हातालाच काय, माझ्या तोंडात जबरदस्तीनं जरी पाणी ओतण्याचा प्रयत्न केला तर ते नाही मी प्राशन करणार. मी माझ्या आईवडिलांचं सत्व नाही डवळू देणार. या ठिकाणी मला माझा प्राण गमावा लागला तरी चालेल, पण नाही. सत्व जात नाही काय? ठीक, जोपर्यंत तुमचं सत्व जात नाही तोपर्यंत तुमची मी पाठ सोडत नाही. असं हा, याच्यापेक्षाही वाटतं तेवढा हाल केलं तरी चालेल. हे बाळ हरिश्चंद्र राजाचं बाळ आहे. हे बाळ रोहिदास बाळ आहे. ही माझी राणी तारावती आहे. स्वतःचा प्राण अर्पण करेल, पण आपलं सत्व कधी जाऊ देणार नाही. ठीक, पाहतो कसं सत्व जात नाही ते. विश्वामित्र आहे मी. बाबा, बाळा, असू द्या, हेही दिवस जातील, कारण सत्यही अमर असता. बरोबर आहे. सत्याचा पाठीराखा तो परमेश्वर आहे. सत्य बाहेर येण्यासाठी थोडा वेळ लागतोय, पण एक ना एक दिवस सत्य बाहेर येणार. थोडा धीर धरा. असं निराश होऊ नका. काही अंतर प्रवास करूया. आता काय करायचंय? 9 खंड पृथ्वी संपेल आणि 10वा खंड काशीची सुरुवात होईल. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही भेटेल. चला तरी बघ मग. चला लवकर. चल बाळा. हॅलो हॅलो. नाही पडतील का कलकाचे तीर्थ जाऊना, कलकाचे तीर्थ जाऊना. बाळा, 9 खंड पृथ्वी संपली. हा 10वा खंड काशीच आहे. या ठिकाणी कुठे पाण्याचा शोध घेतो आणि तुम्हाला ताण भागवण्यासाठी पाणी पैदा करतो. कंठ चुकलेले आहे. प्राण कंठात उरले. इथं कुणाची तरी भेट घेतली पाहिजे. ही काशी नगरी आहे. 3.5 भार सुवर्ण पैदा करायचं. पाणी भेटलं, तहान भागली, पण या 3.5 भाराची पूर्तता कशी करायची? आपण या ठिकाणी कुणाची तरी भेट घेतली पाहिजे आणि त्यांना सांगून दवंडी दिली पाहिजे. नमस्कार नमस्कार. काय भानगड आहे? आधी मुसाफिर आहे. बर आलो तो नवीन आहे इथं. बरोबर नाही, गावात जरा नवीनच दिसतंय म्हणून म्हणलं. हो, काय विषय तुमच्या काय? गावात एक दौंडी द्या. म्हणजे आमच्या गावात एक दौंडी देऊ? हो, काय म्हणून? 3 माणसं विक्रीसाठी आली. एक पुरुष, एक मुलगा आणि एक स्त्री. तुम्हाला काय- जर कुणाला घ्यायचं असतील तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधा म्हणून.
अहो माणसं एकाला तुमचं जनरल टोअर साहेब. अहो सगळी ऐकलं जातं ह्या नगरीत आमच्या माणसं काय तुम्ही मानणार? होय. तुम्ही रडताय म्हणजे तुमच्यावर काहीतरी प्रसंग आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी दौंडी देतो. द्या दवंडी. तुम्ही इथं माणिक चौकात थांबा. आहे मी इथं. एक स्त्री आणि मूल कुठं आहे म्हणता? आहे माझं. ठीक आहे मी दौंडी देतो. तुम्ही इथं थांबा. ऐका ऐका, याच ठिकाणी 3 माणसांची विक्री केली जाणार आहे. एक स्त्री, एक पुरुष आणि एक मूल. ज्यांना कुणाला विकत घ्यायचं असेल त्यांनी माणिक चौकात हजर आहे. सावर्डेने एकाने 100 रुपये रुबाबला दिले. बाबुराव माने आणि कैलासवासी गणपतराव नलवडे यांनी 500 रुपये लंकाला दिलेले आहेत. ठीक आहे. हो दौंडी दिली मी. तुम्ही इथं चौकात थांबा. दौंडी ऐकून कोणतरी येतील. नाही हे शहरची तारा नाही की नाही दौंडी केली 3 माणसं एकाही काढले ती. पण मला माणसाची गरज नाही, बाईची गरज आहे. कामधंदा होत नाही त्या बायकांनाच पैसे कमवून घेते. त्याला धंदाच करायला होती. पैसे किती बी जाऊ दे पण त्या बायला जी कधी घेते जाते. आता त्यांच्या भाऊ बोला काय म्हणताय? मी या शहराची तारा नाही की नाही. बर. आता मला समजलं ते 3 माणसं एका काढले. होय. मला त्या बाईची गरज आहे. बाईची गरज आहे. तुम्ही त्या बाईलाच फक्त घेणार हा मी तुम्हाला घेऊन काय करू? आणि माझ्या बाळाला? नाही 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 तुम्हा दोघांचा बी काय उपयोग नाही. मला फक्त ती स्त्री पाहिजे. असं? हा 1 मिनिट थांबा. हा महाराज काय झालं? काय रडला आणि काय झालं का? बोला ना. काही झालं नाही. मग माझ्या बुकातले शब्द बुकामध्येच अटकतात. कसं बोलावं हेच मला समजत नाही. बोला काय झालं? आपल्याला 3.5 भार सवरणाची जुरली करायची, हो पूर्तता करायची. ही कोणतरी बाई आली आणि मी अशी दौंडी दिली होती 3 माणसं विक्रीसाठी ठेवलेत म्हणून. हा मग ती फक्त तुलाच मागते आहे. आपला बाळ नाही, मला नाही. महाराज तुम्ही मला विकली. महाराज तुम्ही मला विकली. हे दिवा हे काय? विकली नाही, विकायची आहे. महाराज तुम्ही मला विकलं. माझं तारा? बाळ आणि तुम्ही मी तुम्हाला तारा सोडून बाई. जाऊ. अरे आपल्या 3.5 भाराचं सवर्ण म्हणजे आपल्याला ती कर्ज आहे, त्याची फेड करायची आहे. आपल्याकडे दुसरा काही पर्याय नाही. मला विकल्यानंतर होईल का हे सगळं? मीही विकणार आहे आणि आपल्या दोघांच्या बरोबर आपला बाळ सुद्धा मी विकणार आहे. आणि ती 3.5 भाराच्या सुवर्णाची जोडणी करून त्याची भागवून टाकणार आहे. कुणाला विकणार? पुढे या. महाराज यांना विकणार? होय. ह्या मला विचित्र दिसतात. यांना तुम्ही विकणार? विचित्र नाही, माणसाची नजर विचित्र असते, माणसाचा चेहरा विचित्र असतो, माणसाची कपडे विचित्र असतात, त्यांचा अंतःकरण विचित्र नसतं. तारापती नाही
दिसतात तशा ती नाही तो ती तारा नाही की दिसते आहे. तुम्ही मला सांगितलंय पण मी तिला म्हणत महाराज माझं काय करेल ते सांगा ना तुम्ही माझं काय करेल. माझ्याकडे काही विलास नाही तारावती, त्याच्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही. काय करू? का माझं सत्व हरण करू? नाही नाही सत्यवचन राजाचे दिले तुला भाले करू. काही नाही, माझ्या आईला नेऊ नका, माझ्या आईला नेऊ नका. आई अरे पण माझ्या आईला तुम्ही कशाला घेऊन चाललाय? आहे बाबा काय काम आहे तिथं? तुझ्या आईला मी विकत घेतली आहे. मी या शेअरची कारण नाही की नाही, मला धंदा करायचा ती- काही काय नाही. नाही महाराज महाराज विनाश महाराज विनाश सत्यवचन राजाची दिली तुला भाली करून, दिली तुला भाली करून. तू देशील दुसऱ्याला दोष पात्राचा शाप देणार. तू देशील दुसऱ्याला दोष पात्राचा शाप देणार. ऐकलं तिने काय म्हटलेलं. बरोबर आहे तुझं, पण तसा मी शब्द दिलाय, नाहीतर माझं सत्व जाईल तारावती. मला प्रियाचे